रामकृष्ण हरी सज्जन हो. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण व्हिडिओचा प्रथम भाग किंवा पहिला व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या रचना विशेषतः अभंग याबद्दलचं चिंतन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसे तर ते त्यांचे अभंग म्हणजे अनमोल विचारच आहेत. त्यांनी बरेचसे अभंग लिहिले, त्यापैकी आपण या ठिकाणी केवळ 25 अभंगाचा धावता आढावा एक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकतर त्यांच्या अभंगांचं स्मरण व्हावं आणि पुण्य कर्म आपल्या हातून घडावं या उद्देशानं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मी यापूर्वी आपल्याला या ठिकाणी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी एकूण 374 अभंग आपल्याला माहिती आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 374 अभंगांच्या मध्येच त्यांचा 25 अभंगांचा हरिपाठ देखील समाविष्ट होतो. म्हणजे त्यांनी लिहिलेला जो हरिपाठ आहे त्या हरिपाठाचे 25 अभंग पकडून एकूण त्यांनी 374 अभंग त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेले आहेत. ही गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे जे 374 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत तर त्या 374 अभंगांचा कशा कशा पद्धतीचं विषयानुरूप आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करता येईल तर थोडक्यामध्ये मी तेही सुरुवातीलाच आपल्याला सांगणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये देखील आपण धावता याबद्दलचा विचार ऐकलेलाच होता. सद्गुरु प्राप्त स्थितीबद्दल त्यांनी एकूण 77 अभंग लिहिलेले आहेत. किती अभंग लिहिलेत? 77 अभंग हे सद्गुरु प्राप्त स्थितीबद्दलचे लिहिले गेलेले आहेत. श्रीकृष्णच्या संबंधानं जवळपास त्यांचे सर्वाधिक अभंग 134 अभंग आहेत, ज्या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या चरित्राच्या संबंधानं हे अभंग आलेले आहेत. पंढरीचं महात्म्य वर्णन करणारे निवृत्तीनाथ महाराजांचे 20 अभंग आपल्याला त्यांनी लिहिलेले दिसून येतात. नामसंकीर्तन नामाचं महत्व विशद करणारे जवळपास 52 अभंग त्यांनी लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. संतांचा महिमा सांगणारे 7 अभंग त्यांनी लिहिलेले आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर असे एकूण 374 अभंगांच्या मध्ये आलेले हे विषय आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय याच 374 मध्ये जर आणखीन आपण पुढे बघितलं तर सर्वसामान्य जनांना आणि मुमुक्षूंना उपदेशपर 41 अभंग यामध्येच 374 मध्ये आलेले आहेत. अद्वैत मत व्यक्त करणारे त्यांचे एकूण 30 अभंग आलेले आहेत. काल्याचं चिंतन व्यक्त करणारे 13 अभंग आलेले आहेत. तर असे हे 374 अभंग आणि त्यामध्ये आलेले ढोबळ मानाने हे विषय आपण इथं पाहू शकतो. त्यांनी जो हरिपाठ लिहिला त्या हरिपाठामध्ये एकूण 25 अभंग आलेले आहेत. आणि यामध्ये देखील जर आपण बघितलं या 25 अभंगांच्या कुठले विषय घेऊन हे हरिपाठातले अभंग आलेले आहेत याचंही जर थोडंसं आपण बारकाईनं विश्लेषण करायचं ठरवलं तर या 25 अभंगांच्या पैकी 16 अभंग हे नामस्मरणाचं महत्व विशद करणारे आहेत. किती अभंग? 16 अभंग हे नामस्मरणाचं महत्व विशद करणारे आहेत. तर 4 अभंग हे मुमुक्षूंना उपदेशपर लिहिले गेलेले अभंग आहेत. मुमुक्षू ज्यांच्या मनामध्ये मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे त्याला मुमुक्ष असं म्हणतात. त्याच्या संबंधानं 4 अभंग त्या हरिपाठामध्ये आलेले आहेत. ज्ञानपर 3 अभंग आलेले आहेत आणि सद्गुरूच्या प्रसादाच्या संबंधानं 2 अभंग आलेले आहेत. तर असे एकूण या 25 अभंगांचे विषय आपल्याला ढोबळ मानानं या ठिकाणी पाहता येतात. तर असे या एकूण 374 अभंगामध्ये आलेले एक विषय आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की निवृत्तीनाथ महाराजांनी 374 अभंग लिहिले, त्यापैकी हरिपाठाचे 25 अभंग त्यात आलेले आहेत आणि मग उरलेले बाकी सगळे अभंग हे वेगवेगळे विषयांच्यावरती लिहिले गेलेले आहेत. त्याचंही चिंतन आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे. आता त्यांच्या काही अभंगांचं आपण फार विस्तार न करता सरळ सरळ अभंगांचं या ठिकाणी चिंतन किंवा अभंगांचं स्मरण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा पहिला अभंग जो आपण इथे घेतलेला आहे
तो असा की अवीट अमोल घेता पै निमोला, अमूट अमोल घेता पै निमोला, प्रत्यक्ष देखिला भीमातटी, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, क्षरला चराचर भक्ती काजे, अनुमान विटे सर्वांगटी माजिते, अनुमान विटे सर्वांगटी माजिते, ते परब्रह्म विटे भक्ती सहाय्या, निवृत्ती घनवट पिकलिसे पेठ, पुंडलिके प्रकट केले कैसे. या अभंगाच्या माध्यमातनं निर्गुण असणारा अव्यक्त असणारा ईश्वर हा पुंडलिकाच्या मुळे साकार झाला आणि तो विटेवरती येऊन उभा राहिला, ज्यामुळे अनेक भक्तांना त्याची सगुण भक्ती करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून हा ईश्वर जरी मुळात निर्गुण असला, अवीट असला, विटणारा जरी नाहीये, तो असा हा अव्यक्त असणारा ईश्वर हा भीमातीरी म्हणजे पंढरपूरला आलेला आहे. आणि तिथे भक्तांच्या काळजासाठी आणि विशेषत्वानं पुंडलिकाच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन तो इथं आला आणि आम्हा सगळ्या भक्तांना सगुण रूपाने त्याची भक्ती करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचं चिंतन या अभंगाचं ढोबळमानानं आपल्याला निवृत्तीनाथ महाराज मांडतात असं सांगता येईल. त्यांचा जो दुसरा अभंग आहे तो निराकार वस्तू आकारासी आली. मुळात हा देव कसा होता? निराकार होता, निर्गुण होता, परंतु तो आकाराला आला म्हणून म्हणतात निराकार वस्तू आकारासी आली, विश्रांती पै झाली भक्तजना. निराकाराची काही भक्ती खऱ्या अर्थानं करता येत नाहीये, कारण अनेक अडचणी येतात. तो जेव्हा सगुण रूपामध्ये येतो तेव्हा भक्ती करणं अधिक सोपं जातं. आणि म्हणून ते म्हणाले की विश्रांती पै झाली भक्तजना. भक्तजनांना या ठिकाणी निराकार असलेला ईश्वर आकाराला आल्यामुळं एक प्रकारची त्या सगुण ईश्वराच्या जवळ एक प्रकारची विश्रांती या भक्तजनांना प्राप्त झाली. भिवरा संगमी निरंतर समी. या भीमा चंद्रभागेच्या काठावरती भीमा आणि चंद्रभागा हा जो संगम आहे, तर या संगमांच्या वरती तो इथं आला. तल्लीनता ब्रह्मी उभी असे. आणि अशा प्रकारे हा परब्रह्म विठ्ठल पांडुरंग इथे उभं राहिलेला आहे असं ते सांगतात. जनांसी तारक विठ्ठल हेची एक. जनांना, सामान्य जनांचा ना तारून नेणारा जर एकमेव कोण असेल तर तो हा विठ्ठल आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. जनांसी तारक विठ्ठल हेची एक, केलासे विवेक सनकादिके. सनकादिक संतांनी या ठिकाणी हा विवेकाने विचार केलेला आहे की आपला उद्धार कोण करू शकणार आहे, तर केवळ हा पांडुरंग विठ्ठल करू शकणार आहे. ते रूप पंढरी ओळले से देखा. असं हे निर्गुण असणारं रूप भीमा चंद्रभागेच्या संगमावरती पंढरपूरला ओळलं आहे असं निवृत्तीनाथ महाराज सांगतात. ते रूप पंढरी ओळले से देखा, द्वैत्याची पै शाखा तोडी येली. द्वैत्याचा जे भाव होता ती शाखा तोडण्याचं काम त्यानं केलेलं आहे. उगवले बिंब अद्वैत्य स्वयंभ. हे जे बिंब आहे ते अद्वैत स्वयंभ अशा प्रकारचं उगवलं. नाम हे सुलभ विठ्ठल राज. आणि हे जे निर्गुण असणारं रूप सगुण झालं. हे सगुण रूप कुणाचं, तर विठ्ठलाचं आहे. आणि म्हणून त्याचं नाव सुलभ आहे, सोप आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. नाम हे सुलभ विठ्ठल राज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गयनी राजे मज सांगितले. गहिनीनाथ जे त्यांचे गुरुवरी आहेत त्या गुरुवर्यांनीच मला त्या विठ्ठलाच्या नामाची भक्ती करण्याचं गुज सांगितलं, म्हणूनच मी या विठ्ठलाच्या भक्तीकडे वळलो किंवा आलो. अशा प्रकारचा विचार या अभंगाच्या माध्यमातून आपल्या गुरुच्या प्रतीची कृतज्ञता, आपल्या गहिनीनाथ नावाच्या गुरुनं दाखवलेला मार्ग कोणता होता, तर पंढरपूरच्या या ठिकाणी भीमा आणि चंद्रभागेच्या संगमावर जो परब्रह्म विठ्ठल उभा आहे त्याच्या नामाचं चिंतन तू कर. अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचं पथप्रदर्शन मला माझ्या गुरूंनी केलं आणि तेच मला त्यांनी सांगितलं असं या रचनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. पुढे काय म्हणतात बघा. प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर. सगळ्या प्राणी मातांचा उद्धार करणारा जर कोण असेल तर तो
हाच श्रीधर आहे. ब्रह्म हे साचार कृष्णमूर्ती. मुळात हा जो विठ्ठल आहे, हा जो पांडुरंग आहे, तो मुळात कृष्णमूर्ती आहे. कृष्णाचाच अवतार हा पांडुरंग आहे असं त्यांना म्हणायचंय. ते रूप भिवरे पांडुरंग खरे. याच कृष्णाचं रूप भिवरेच्या म्हणजे भीमाबाईच्या म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती पांडुरंगाच्या रूपाने आलेलं आहे. पुंडलिक निर्धारे उभे असे. पुंडलिकांच्या निर्धारामुळेच ते इथे येऊन उभा राहिलेला आहे. युग्य 28 उभा ऋषिकेशो. आपल्याला माहिती आहे नामदेव महाराजांची आरती आहे की युग्य 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकांचे भेटे परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. ही आपण नेहमी पांडुरंगाची आरती म्हणतो. तशाच आशयाने या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की पुंडलिकांच्या निर्धारामुळेच 28 युगापासून हा ऋषिकेश या भिवरेच्या तीरावरती पंढरपूरला येऊन उभा राहिलेला आहे. पुंडलिका सौरसो पुरवितो निवृत्तीचे गुज पुंडलिका बीज. खरं तर माझं सगळं जे काही गुज असेल तर ते हा पंढरीचा पांडुरंग आहे आणि तो आम्हाला जो प्राप्त झालाय तो पुंडलिकाच्या मुळे प्राप्त झालेला आहे. असं या ठिकाणी पंढरपूरचं परब्रह्म विठ्ठलांचं वर्णन या रचनेमधनं या अभंगामधनं निवृत्तीनाथ महाराज करताना दिसतात. आणि पुढे म्हटले त्यांनी विश्वजन काज पुरे कोडे. या विश्वाच्या जनतेचं काम पूर्ण करण्यासाठीच त्यानं खऱ्या अर्थानं अवतार घेतलेला आहे. अशा प्रकारचं वर्णन या अभंगात ते करतात. गुरु परंपरेचं वर्णन करणारे देखील त्यांचे काही रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गुरुचं महत्व विशद करणारे त्यांचे काही अनमोल विचारही आपल्याला त्यांच्या अभंगातनं निश्चितपणे पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एक अभंग वारकरी संप्रदायामध्ये फार प्रसिद्ध आहे. तो म्हणजे आदिनाथ उमा बीज प्रगटले, मशंद्रा लादले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहनी नाता, वैराग्य तापला सप्रेमे निवाला, ठेवा जो लादला शांती सुख, निर्द्वंद्व निसंग विचरता मही, सुखानंद हृदय स्थिर झाला, विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख, देऊनी सम्यक अनन्यता, निवृत्ती गयने कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून गुरु परंपरा कशा पद्धतीने चालत आलेली आहे ती या ठिकाणी विशद केलेली आहे. मुळात आदिनाथ म्हणजे महादेव हे मुळात हे आमचे सगळ्याचे पहिले गुरु आणि त्यांच्या रूपानच हे ज्ञान. आदिनाथ उमा म्हणजे पार्वती बीज प्रगटले आणि तेच जे काही ज्ञान आहे. आता याची फार मोठी कथा आहे की उमा म्हणजे आदिनाथांनी महादेवांनी हे ज्ञान सांगायला सुरुवात केली आपली पत्नी उमाला. उमाला डोळा लागला पार्वतीला आणि मग त्यामुळं ते ज्ञान वाया जात आहे की काय हे लक्षात आलं आणि मच्छिंद्राच्या माशाच्या रूपानं या ठिकाणी मच्छिंद्रांनी ते सगळं ज्ञान सहजपणे श्रवण केलेलं आहे. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा. आणि या मच्छिंद्रानं हे ज्ञान गोरक्षाला दिलेलं आहे, गोरक्षानं गहिनीनाथांना दिलेलं आहे, गहिनीनाथांनी हे ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं गेलं. अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं ही गुरुची परंपरा आणि हे ज्ञान पुढे पुढे येत गेलेलं आहे. ही गुरु परंपरा विशेष करणारा अत्यंत वारकरी संप्रदायातला महत्वाचा अभंग इथे आहे. या अभंगावरच्या एका एका शब्दावरती काही महात्मे विद्वान कीर्तनकार एक एक आठवडा बोलतात. आपल्याला केवळ सहज त्याचं स्मरण करून केवळ मतितार्थ सार अर्थ पाहून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण वेळेचंही बंधन आहे आणि आपल्याला काही जास्तीच्या रचना इथं बघायच्या आहेत. आपल्याला माहित असेल की निवृत्तीनाथांचे सद्गुरूच्या संबंधानं जवळपास 77 अभंग आलेले आहेत. सद्गुरूच्या संबंधाने निवृत्तीनाथांनी किती अभंग लिहिलेले आहेत? 77 अभंग लिहिलेले आहेत त्यांच्या गात्यामध्ये. केवळ थोडा थोडा उल्लेख करून आपल्याला पुढे जायचं. एका ठिकाणी ते म्हणतात सद्गुरूच्या संबंधाने, निवृत्ती म्हणे ऐसा गह्यनी सद्गुरू उपदेश पुत्र अमृताचा. खरं तर माझे गुरु जर कोण असतील तर गहिनी असतील, गहिनीनाथ आहेत. आणि एका अर्थानं त्यांचा उपदेश हा मला अमृतासारखा राहिलेला आहे आणि त्यांच्या उपदेशामुळेच मी काही आयुष्यात करू शकलो असं ते आपल्या गुरुचं वर्णन करताना सांगतात. पूर्वबोधे धोले आत्माराम झाले, निखळ ओतले परब्रह्म, पूर्व पुण्य चोख आमासी सफळ, गहनी कल्लोळ तू सार आम्हा, निवृत्ती म्हणे तो गुरु धडफुडा, ब्रह्मांडा एवढा अनंत माझा. गुरु कसा आहे तर ब्रह्मांडा एवढा आहे आणि माझ्या पूर्व पुण्यामुळेच हा गहिनीनाथ नावाचा गुरु मला प्राप्त झाला आणि त्यांनी मला एका अर्थाने पूर्ण बोध देण्याचं काम केलेलं आहे.
आणि निखळ परब्रह्माचं दर्शनही त्यांच्यामुळेच मला घडू शकलेलं आहे. आणि म्हणून आपल्या गुरुची कृतज्ञता एका अर्थाने या ठिकाणी त्यांनी व्यक्त करून आपल्या गुरुचं मोठेपण किती आहे, तर गुरु हा माझा गहिनीनाथ जो गुरु आहे तो ब्रह्मांडा एवढा अनंत ज्याचा अंतच होऊ शकत नाहीये असा आहे. अशा पद्धतीचं वर्णन या अभंगामध्ये सद्गुरु निवृत्तीनाथ करताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हटले बघा, निवृत्ती म्हणे आम्हा सद्गुरु उपदेशू सर्वांभूती वास हरी असे. आमच्या गुरूंनी आम्हाला काय उपदेश केलेला आहे, एक अन्य रचनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ते म्हणतात की माझ्या सद्गुरूनं मला काय उपदेश केला, तर सर्वांभूती वास हरी असे. देव हा एकाच ठिकाणी नाहीये, तर सर्वांभूती जिथं इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत या चराचरामध्ये विठ्ठल जलस्थळी भरला, ठीक आहे नाही, विठ्ठल जळीस्थळी भरला म्हणलं, रिता ठाव नाही उरला असं जे संतांनी म्हटलंय. तर त्याच पद्धतीनं निवृत्तीनाथ देखील म्हणतात की माझ्या गुरूंनी मला हे सांगितलं की हा जो ईश्वर आहे तो सर्व भूतांच्या मध्ये भरून उरलेला आहे. आणि या पद्धतीचा विचार आपल्याला निवृत्तीनाथ महाराज देतात की आपण एकाच मूर्तीमध्ये देवाला न बघता सर्व भूतांच्या मध्ये आपण ईश्वराला बघितलं पाहिजे, असा एक अनमोल संदेश या रचनेत त्यांनी दिलेला आहे. निवृत्ती म्हणे जर कृपा करील गुरु तरीच सप्रधारू धरी आत्मा. या ठिकाणी जर गुरुची कृपा झाली तरच आपल्याला जे काही परब्रह्म प्राप्त करायचं आहे, जी काही आपल्याला भक्ती सफल करायची आहे ती सफल होऊ शकते. गुरुनं जर आपल्याला हातात धरलं नाही तर आपल्याला ईश्वरही प्राप्त होत नाही आणि आपण भक्ती पंथातही खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करू शकत नाहीयेत. म्हणून आयुष्यामध्ये कोण महत्वाचं असेल तर ते गुरु आहे. आपल्याला मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं की नाथ पंथानं गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. कानफुक्या गुरुला नाही आहे. या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या पुढे कानफुके गुरु बंद झालेले आहेत, परंतु या ठिकाणी गुरुचं अनन्यसाधारण महत्व विशद मात्र केलेलं आपल्याला दिसून येतं. काय म्हणतात बघा पुढे, ध्यान ना उन्मनी दृढ ना बंधनी, ध्यान ना उन्मनी दृढ ना बंधनी, सर्वी सर्वपूर्णी हरि एको. वेदाचा वेदकू शास्त्रांचा विवेकू, वेदाचा वेदकू शास्त्रांचा विवेकू, श्रुती परलोकू हरि आम्हा. उगवले क्षत्र पिकते घोळत, उगवले क्षत्र पिकते घोळत, तैसे हे अनंत रूप दिसे, निवृत्ती चोखाळ गहेनी प्रसाद, निवृत्ती चोखाळ गहेनी प्रसाद, श्रीरंग गोविंद दिदला मज. मला श्रीरंग किंवा गोविंद कुण दिला, तर खऱ्या अर्थानं हे काम माझ्या सद्गुरूंनी केलं, गहिनीनाथांनी केलेलं आहे. माझ्या मनामधली जी ध्यानाची उन्मनी अवस्था जी प्राप्त करून दिलेली आहे, वेदाचा अर्थ वेदाला देखील ज्याचा अर्थ लक्षात आलेला नाही आहे, वेदाचा अर्थ माझ्या मनामध्ये, विवेक शास्त्रांचा विवेक माझ्या मनामध्ये, श्रुतीबद्दलचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी ज्या अनंताच्या ज्या ईश्वराच्या भोवती फिरतात ते सगळं ज्ञान मला माझ्या गुरूंनी प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून असं गुरुचं महात्म्य इथं ते वर्णन करताना दिसतात. त्यांनी सामाजिक समतेला डोळ्यासमोर ठेवून देखील अनेक रचना रचलेल्या किंवा अभंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी पूर्वी आपल्याला म्हटलं की सामाजिक समता आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अनिष्टांच्या प्रती त्यांनी विद्रोह करण्याचं काम देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. समतेला अत्यंत महत्वाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे. हे त्यांचे खऱ्या अर्थानं अनमोल विचार आहेत. काय म्हणतात बघा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, तोची नारायणा आवडे दासो, तोची एक साधू बोलीजे पैजनी, निरंतर ध्यानी कृष्णमूर्ती, जीव शिव एक सर्वत्र चैतन्य, ऐसे जया कारुण्य तूची धन्य. कुणाला धन्यता दिलेली आहे त्यांनी? ज्याच्या ठिकाणी शांती आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी करुणा आहे, असाच माणूस नारायणाला आवडतो नव्हे, त्यालाच खऱ्या अर्थानं नारायणाचा दास म्हणजे संत म्हटलं पाहिजे. तोच एक साधू बोलीजे पैजनी, त्यालाच हे सगळे लोक साधू म्हणतात, ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती करुणा ओतप्रोत भरलेली आहे आणि ज्याच्या अंतधाना मनामध्ये केवळ कृष्णमूर्ती किंवा पांडुरंग मूर्ती आहे, त्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे. ज्याचं जीव आणि शिव
एकच झालेला असून आणि त्या ठिकाणी त्याच्या चैतन्यामध्ये देखील कारुण्य आपल्याला पाहायला मिळतं. पुढे काय म्हणतात बघा, तोची एक भक्तो हरिहरी म्हणे, नित्य नारायणे तारिजे त्यासी, येऊनी जनी सदा पयतो विदेही, येऊनी जनी सदा पयतो विदेही, तारकू सबाही सप्रेमळू, निवृत्ती सांगतो भक्तीचा महिमा, निवृत्ती सांगतो भक्तीचा महिमा, करी शांती क्षमा तो विरळा असे. या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की तोच खऱ्या अर्थानं भक्तीचा महिमा सांगू शकतो, ज्याच्या ठिकाणी शांती क्षमा दया करुणा वसत आलेली आहे, आणि जो की ज्यांना लोकांच्या मध्ये राहून देखील एका अर्थानं विधेयी आहे, अशालाच खऱ्या अर्थानं आपण संत किंवा भक्त म्हटलं पाहिजे. अशा प्रकारची संतांची अत्यंत व्यावहारिक आणि सगळ्यांना पटणारी आणि सगळ्यांनी अनुकरणीय करावी अशी व्याख्या या रचनेच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आपल्याला दिसून येतो. पुढे काय म्हणतात बघा, समताधरी आदी टाका द्वैत्य बुद्धी. तुम्ही काय करा, समतेचा स्वीकार करा आणि द्वैत्य बुद्धीला सोडून द्या. आपे आप शुद्धी गोविंदी रया, शम नांदे हरी विषम अघोरी, निवृत्ती चराचरी सांगू तसे, शमशेज बाज केशीराज, क्षमे तुष्टे भुज आत्माराज, निवृत्तीचे धन अखंड परिपूर्ण, निवृत्तीचे धन अखंड परिपूर्ण, आपणची नारायण तुष्टे सदा. कुठे देवाला तुष्टता येते किंवा कुठं देव आनंदित होतो, कुणावर देव आनंदित होतो, ज्यानं समता आपल्या अंतकरणामध्ये धारण केलेली आहे, ज्यानं द्वैत्य बुद्धी टाकून दिलेली आहे, ज्यानं शुद्ध अंतकरण आपल्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि विषमता त्यानं टाकून दिलेली आहे, आणि अशा पद्धतीनं जो अखंड पद्धतीनं अशा पद्धतीनं वागतो, म्हणजे समत्वाला महत्व देतो, त्यालाच ईश्वर या ठिकाणी प्राप्त होतो किंवा ईश्वराला तोच आवडतो. आणि म्हणून भक्ती कशी असावी, भक्ती कशी करावी, भक्त किंवा संत कसे असतात, एका अर्थानं त्याची व्याख्याच या रचनेच्या माध्यमातून देऊन सामाजिक समतेला आणि मानवी मूल्यांना महत्व देण्याचं काम केलेलं आहे. आणि आजच्या या सगळ्या समाजातला स जिथं निघून गेलेला आहे, केवळ स गेल्यानंतर माज उरलेला आहे, अशा समाजामध्ये त्यांचे हे विचार खरोखरच अनमोल आहेत, आपल्याला मानवतेकडनं ईश्वराकडे घेऊन जाणार आहेत. म्हणून त्यांच्या या विचारांचा जागर आपण या ठिकाणी करतो. पुढे काय त्यांनी म्हटले बघा, समता वर्तावी अहंता खंडावी. आपल्या अंतकरणामध्ये समता यावी आणि अहंतेला आपण खंडून टाकावं, तेनेची पदवी मोक्ष मार्ग. त्याच्यामुळेच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती. आपल्या अंतकरणामध्ये क्षमेला स्थान दिलं पाहिजे. एकतत्व चित्ती घ्याई ये जेसू. नाम हाची मंत्र नित्य नाम सार, दुसरा विचार घेऊ नको. अन्य शास्त्रे भजता नाही पै मुक्तता, हरिनाम गाता मुक्ती रोकडी. नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे, नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे, तरीच सुख पावावे इहलोकी. निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान, एक रूप ध्यान मनी ध्यातू सदा. अशी ही रचना आहे. या रचनेमध्ये त्याने अंतकरणामध्ये समता घ्या, अहंतेला सोडून द्या, त्याच्याशिवाय तुम्हाला मोक्षाच्या मार्गाला जाता येणार नाहीये. अंतकरणामध्ये क्षमेला स्थान द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकच तत्व म्हणजे कोणतं तर नामाचं तत्व तुम्ही अंतकरणामध्ये सतत घ्या, दुसरा विचार अंतकरणामध्ये आणू नका. अन्य शास्त्रांच्या पाठीमाग लागण्याचं काही गरज नाही आहे. केवळ हरिनामाचं जर आपण स्मरण केलं तर बाकी काहीही करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीनं नामाचं महत्व आणि अहंता तथा दवडण्याचं आणि समता स्वीकारण्याचा विचार या ठिकाणी अनमोल विचार त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. पुढे काय म्हणतात बघा, रूपाचे रूपस विठ्ठल नामवेश, पंढरी निवास आत्माराम, पुंडलिक भाग्य ओळले संपूर्ण, दिननिशी कीर्तन विठ्ठल हरी, त्रैलोक्य उद्धरे ऐसी पवे त्वरे. या ठिकाणी पुन्हा एकदा पंढरपूर या ठिकाणी पुंडलिक आणि विठ्ठलाचं महत्व यामध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. कीर्तन निर्धारे तरुणोपाव, पुण्य केले चोख तारिले अशेख, जनिवनी एक रूप वसे. वेदाधिक मती ज्या रूपा गुंतती, तो आणूनी श्रीपती उभा केला. निवृत्तीचा सखा विठ्ठल रूप देखा, निरालंब शिका गगनोदरी. या काय म्हटलं इथं बघा, वेदाधिक मती ज्या रूपा गुंतले,
ज्या रूपाचं वर्णन वेदाधिकांनी अनेक शास्त्रांनी केलं त्याच ईश्वराला पुंडलिकांनी पंढरपूरला भिवरेच्या तीरावर आणून उभं केलेलं आहे आणि तो निवृत्तीचा सखा अशा प्रकारचा विठ्ठल आहे. तर त्याची भक्ती तुम्ही केली पाहिजे, त्याला विसरता कामा नये अशा प्रकारचा विचार तिथं मांडताना दिसतात. पुढे काय म्हणतात बघा. पाहता साधन विठ्ठल कीर्तन भक्त संजीवन आत्माराम विठ्ठल सदर भिवराते निर नाम निरंतर केशवाचे शिवसुरवर चिंतिती सुस्वर शिवसुरवर चिंतिती सुस्वर कीर्तन विचार पंढरीसी निवृत्ती कीर्तन दिननिशी ध्यान मनाचे उन्मन ये रूपी. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर पांडुरंगाला विठ्ठलाला प्रसन्न करण्याचं साधन कोणतं असेल तर ते कोणतं आहे. कीर्तनाचं साधन महत्वाचं आहे आणि तेही पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण कीर्तनाच्या माध्यमातून करणं हीच खरी ईश्वरापर्यंत जाण्याची मला असं वाटतं की सोपी पायवाट आहे. असं निवृत्तीनाथ महाराजांनी कीर्तनाला महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. कारण ईश्वर प्राप्तीसाठी त्या कालावधीमध्ये अनेक मार्ग सांगितले गेलेले होते. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाती उपाधी दंभ धर्म असं माऊलींनी हरिपाठात म्हटलं. आणि तेही सांगितलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. अशा पद्धतीनं नाम हे सगळ्यात सोप आणि अत्यंत महत्वाचं साधन आहे आणि त्या नामाचं कीर्तन संकीर्तन हेच या कलियुगामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून कीर्तनाला अत्यंत महत्वाचं स्थान या रचनेतनं देऊन या कीर्तनामध्ये अन्य गोष्टींच्या पेक्षा देवाच्या नामस्मरणाला महत्व द्यावं असं ते या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसून येतात. ज्या कीर्तनाच्या मुळं आपल्या मनाचं उन्मन मनाची पावित्र्यता मनाची प्रसन्नता मन जे की विकारांनी ग्रस्त झालेलं आहे त्याच्या वर उन्मन अवस्था म्हणजे चांगल्या अवस्थेकडे जाऊ शकतं. ते कशानं तर कीर्तनानं. आणि म्हणून आपण कीर्तनाचा मार्ग अवलंबिलेला पाहिजे असं इथं सांगताना निवृत्ती महाराज दिसतात. काल्याच्या संबंधानं देखील त्यांचे बरेचसे मी म्हटलं ना की श्रीकृष्णांचं चरित्र वर्णन करणारे अनेक अभंग आलेले आहेत. तर काल्याच्या संबंधानं किंवा कृष्णचरित्राच्या संबंधानं ज्या रचना आल्या त्या अशा. नाही यासी गोत नाही यासी कुळ नाही यासी गोत नाही यासी कुळ शेखी आचार शिळ कोण म्हणे बाळ रूपे हरी गोकुळी लोणी चोरी बाळ रूपे हरी गोकुळी लोणी चोरी त्या यशोदा पाचारी थान द्यावया सोवळा हरी वागवी शिदोरी सोवळा हरी वागवी शिदोरी तो गोपालांच्या करी काला देतो निवृत्ती संपूर्ण काला देतू जाणे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या कृष्णाला कुठलंच गोत नाही आहे याला कोणतं कुळ नाही आहे आणि बाळ रूपानं त्या यशोदेच्या घरी तो जन्म घेतो आणि अशा या परब्रह्माला आपलं स्तन पाजवण्याचं सौभाग्य त्या यशोदेला प्राप्त झालेलं आहे आणि त्या गोपाळाला आपल्या हाताने हा काला देण्याचं काम करतो असं ते म्हणतात. ब्रह्म सनातन गोकुळीचे. आणि असा ह्या गोकुळीमध्ये हे ब्रह्म सनातन कशा पद्धतीने वाढत पुढे येत आलेला आहे याचा विचार म्हणजे कृष्णचरित्राच्या संबंधानं त्यांनी ही रचना रचलेली आहे. पुढे म्हणतात वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला विठ्ठल नाम काला पंढरीसी. विठ्ठलाचा नामाचा काला या पंढरपुरी कुणा केलेला आहे. वैष्णवांच्या मेळांनी एकत्र येऊन केलेला आहे. हरिनामा विनट हरी उच्चारित हरिनामा विनट हरी उच्चारित सप्रेम डुल्लत भक्तजन चालीला सोपान ज्ञानदेव निधी मुक्ताई गोविंदी तल्लीनता निवृत्ती खेचर परसा भागवत आनंदे डुल्लत सनकादिक. कोण कोण या ठिकाणी वैष्णव जमा झालेले आहेत त्या वैष्णवांचं नामही दिलेलं आहे आणि ते काय करतायत तर हरिनामाचा काला अत्यंत आनंदानं करताना दिसतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलं सोपान आहे त्यात ज्ञानदेव आहे मुक्ताई आहे निवृत्ती खेचर म्हणजे यशोबा खेचर आहे परसा भागवत आहे. अशा प्रकारचे कोण सनकादिक या ठिकाणी हरिनामाचा काला करतायत त्याचं विश्लेषण किंवा वर्णन इथं त्यांनी केलेलं दिसतं. पुढे काय म्हणतात बघा ते नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठी. तो कुठे ब्रह्मांडामध्ये नाहीये तो वैकुंठामध्ये नाहीये. दुनियाची गोष्टी नाहीत येते दुजी याची गोष्टी नाहीत येते.
तो वैकुंठामध्ये नाहीये, तो ब्रह्मांडामध्ये नाहीये, दुजियाची गोष्ट तिथं नाहीये. ते रूप सुंदर देवकी उदरी वसुदेव घरी कृष्ण माझा. तर कुठं आहे तो? तर मला दुसरं कोणीही लागत नाहीये, मला तो कृष्ण पाहिजे, जो की तो ब्रह्मांडामध्ये वैकुंठामध्ये नाहीये. तर तो कुठं आहे? ते रूप सुंदर देवकी उदरी, जो मला ब्रह्मांडामध्ये दिसत नाहीये, वैकुंठामध्ये दिसत नाहीये, दुसऱ्याची गोष्ट मी करत नाहीये. तो देवकीच्या उदरी जन्म घेतलेला आहे आणि वसुदेवाच्या घरी तो राहतो. तो आहे माझा सुंदर असा कृष्ण, असं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे. मारुनी कल्पना निवडिले सार, सारुनी कल्पना निवडिले सार, टाकिले आसार फलकट, धरिलाओ हरी गोविलेसे सर्व, विषयाची माव सांडियली, पहाते दुबते कासवी भरिते, नेत्राने करीते तृप्त सदा, निवृत्ती अमृत गुरुकृपा तुषार, सर्वही विचार हरी केला. काय म्हटलं त्यांनी? सारुनी कल्पना निवडिले सार. मी कल्पनेला बाजूला सारलं आणि सार तेवढं निवडलेलं आहे. आसार फलकट बाजूला टाकून दिलं. आणि कोणतं सार धरलं? तर हरीच्या नावाचं सार धरलेलं आहे. विषय जो माझ्या अंतकरणामध्ये बसलेला आहे त्याला टाकून दिलेला आहे. आणि मी त्या देवाकडं गेलो आणि तो देव माझ्याकडे कसं बघतो? तर ज्याप्रमाणे कासवीन हे आपल्या लेकराला स्थानाचं दूध पाजवत नाही, नजरेमध्ये नजर टाकली की त्या पिल्याचं आणि कासवीनी दोघांचंही पोट भरतं, तसंच माझं आणि ईश्वराचं नातं झालेलं आहे. आणि हे अमृत पान मला त्या परब्रह्माचं करायला मिळतं. त्याचं कारण जर कोणतं असेल, हे कुणामुळं मिळालं असेल, तर ते म्हणतात गुरुकृपा तुषार. गुरुच्या कृपेमुळेच हे मला भाग्य लाभलेलं आहे, अन्यथा हे भाग्य मला लाभलं नसतं असं ते सांगतात. पुढे काय म्हणतात बघा. चातकाचे ध्यान मेघाचे जीवन, अमा नारायण तैसा सका. ज्याप्रमाणे चातकाला मेघाचंच पाणी चातक पितं, बाकी कुठलंही पाणी पित नाही, भलेही त्याला किती जरी तहान लागली असली तरी. आमचंही तसंच आहे. आम्हाला त्या परब्रह्म पांडुरंगाशिवाय दुसरं कुणाचंही या ठिकाणी ध्यान चालत नाहीये. आम्हाला तितकाच चातकाला जसा मेघचं पाणीच आवडतं तसं आम्हाला नारायण आवडतो. चकोर अमृत चंद्र जीवविते, भक्तासे दुबते हरी आमा. ज्याप्रमाणे चकोराला आणि चंद्राची उपमा आपल्याकडे दिली जाते, चंद्राचंच चकोर या ठिकाणी प्राशन करतो, दुसरं त्याला काही लागत नाहीये. आमचंही तसंच आहे. या दोन दृष्टांतांच्या माध्यमातून चातकाच्या आणि चकोराच्या आम्हाला ईश्वर किती आवडतो आणि ईश्वराला देखील आम्ही किती प्रिय आहोत हे सांगण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे. त्यांनी जे हरिपाठ लिहिलेला आहे 25 अभंगाचा, त्या हरिपाठातले देखील काही अभंग आपल्याला इथं पाहता येतात. सगळे विस्ताराने मी घेतलेले नाही आहेत, 2-4 ओळी इथं घेतलेल्या आहेत. हरिविन दैवत नाही पै अनुचिती, अखंड श्रीपती नाम वाचे, रामकृष्ण मूर्ती या जपा कृती, नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. आम्हाला हरीच्या शिवाय दुसरं दैवत कोणतंच नाहीये आणि आम्ही अन्य दैवतांना महत्व देत नाहीये. आम्ही सारखं त्याच हरीच्या नामाचा जप करत असतो. रामकृष्णाची मूर्ती आमच्या अंतःकरणामध्ये सतत आम्ही जपत असतो आणि या रामकृष्णाची या हरीची या ठिकाणी जप करत राहिलं की आमच्या मनाची तृप्ती होते, असं या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज हरिपाठाच्या माध्यमातून हरीच्या नामाचं महत्व विशद करतात. हरिमार्ग सार येण्याची तरी जे, येरवी उभीजे संसार रथ, जपता श्री हरी मोक्ष नांदे नित्य, तरेल पै सत्य हरिनामे. या ठिकाणी सगळ्या सारांचं सार जर काय असेल तर ते हरीचं नाव आहे. याच्यातून मुळेच आपण संसारातनं बाहेर पडू शकणार आहोत आणि याच्यामुळेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होणार आहे. आपण तरुणही जाणार आहोत. हे मी सत्य वाचे आपल्याला सांगतोय की या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते हरिनाम आहे, अशा पद्धतीचं वर्णन ते करतात. सर्वांभूती दया शांती पै निर्धार, सर्वांभूती दया शांती पै निर्धार, योग साचार जनी ये, नलगे मुंडन काया हे दंडने, अखंड कीर्तन स्मरे हरी. दंडन मुंडन करण्याची गरज नाहीये, केस कापायची गरज नाहीये, योगाच्या मार्गाला जायची गरज नाहीये. लक्षात आलं का? मुंडन करायची गरज नाहीये, शरीराला दंड करायची गरज नाहीये. केवळ आपण अंतःकरणामध्ये शांती ठेवून त्या हरीच्या नामाचं जर स्मरण केलं तर बाकीचे हे अघोरी मार्ग ईश्वराला प्राप्त करण्याची गरज नाहीये. सहज आणि सोपा मार्ग जर काय असेल तर मन शांत ठेवून त्या हरीचं स्मरण करणं हेच महत्वाचं आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी
निवृत्तीनाथ महाराज सांगताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हणतात, हरिविन भावो वायाची संदेहो, हरी देवो देवो आहे सत्य, हरी हरी वाचे ऐसे जपा साचे, नाही त्या यमाची मोहजाळ. खरं तर त्या यमाची आपल्याला भीती बाळगण्याचं कारण नाहीये. कारण आपण जर त्या हरीचं नामस्मरण केलं तर तो यम चा मोहजाळ आपल्याला काहीही करू शकणार नाहीये. आणि हरीच्या नावाशिवाय अन्य गोष्टीवर भाव ठेवणं म्हणजे त्याचा काहीही अर्थ नाही आहे. वायाची संदेह असं म्हटलेलं आहे. हरी देवो देवो आहे सत्य, हरी हेच सत्य आहे, त्याचं नाव हेच सत्य आहे. तेव्हा बाकीच्या गोष्टी न करता, यमाला न घाबरता तुम्ही केवळ हेच एक साधन करा हरीच्या नावाचं, असंही या ठिकाणी ते सांगतात. आम्ही चकोर हरिचंद्रमा, इथे उपमा उपमेयाच्या माध्यमातून देव आणि स्वतः भक्त निवृत्तीनाथ यांचं नातं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर आहोत तर चंद्रमा देव आहे, आम्ही कळा आहोत तर पौर्णिमा हे देव पांडुरंग आहे. कैसा बाही जो भितरी हरी, बिंब बिंबला एक सूत्री, आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही काय केलंय त्यांनी, आम्ही देही आहोत तर तो परमात्मा आत्मा आहे, आम्ही विदेही आहोत तर तो परमात्मा आहे. काय म्हटलं त्याने, आम्ही देही आहोत तर तो आत्मा आहे, आम्ही विदेही आहोत तर तो परमात्मा आहे. अशा पद्धतीनं आमच्यात आणि त्याच्यामध्ये एक रूपता येण्यासाठी दोन्हीकडेही समान पद्धतीचे गुणधर्म आहेत असाही विचार तिथं मांडतात. ऐक्यपणे सकळ वसे, द्वैत्य बुद्धी काही न दिसे. इथे एकमेकांच्या मध्ये आम्ही विसरून गेलेलो आहोत. आमच्या दोघांच्या मध्ये देव आणि आमच्यामध्ये ऐक्यपणा आलेला आहे. द्वैत्य बुद्धी इथं कुठेही राहिलेली नाहीये. निवृत्ती चातक इच्छित आहे, हरी लागी बरे ते पाहे. निवृत्ती ही चातक रूपानं त्या हरीलाच इच्छित आहे. चातक ज्याप्रमाणे मृगाच्या पाण्याला इच्छितो, त्या मृगाच्या थेंबाशिवाय दुसरं काही जरी त्याचं अमृत जरी ठेवलं तरी त्याला शिवत नाहीये. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा त्या हरीशिवाय अन्य कुणालाच महत्व देत नाही आहेत. आमच्यासाठी सर्वस्व जर काय असेल तर तो हरी आहे, तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी भक्तीतील एकनिष्ठता, एक देवताची भक्ती हेही एक अनमोल विचार इथे आपल्याला घ्यायला मिळतो. आणि या व्हिडिओचा शेवटचा जी रचना आपण इथे अभंग निवडलेला आहे 25वा. सगळे अभंग आपण पूर्ण वाचलेले नाही आहेत, त्याच्यातल्या महत्वाच्याच काही कडवे घेऊन आपण हे विचार इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतात बघा, नाम नाही वाचे तो नर निर्दैव, ज्याच्या वाचेला नाव देवाचं येत नाही आहे ना, तो दुर्दैवी आहे असं आपण म्हणूया. कारण ईश्वरानं आपल्याला एवढं शरीर दिलेलं आहे तर त्या देवाचं नाव आपल्या वाचेला आलं पाहिजे. कैसे नि देव पावेल तया, अरे ज्या माणसाला माणूस म्हणून जन्माला दिलं, त्याला वाचा दिलेली आहे, सगळं काही असतानाही जर तो देवाचं नाव घेत नसेल तर त्याला देव कसा पावेल, देव त्याच्याजवळ कसा येईल. म्हणून ते म्हणतात, कैसे नि देव पावेल तया, जपे नाम वाचे राम नाम पाडे. काहीच करायचं नाही आहे. वाचन आपण काय करायचं आहे, रामाचं नाव, प्रभू रामचंद्राचं नाव आपण घ्यायचं आहे. जाशील वैकुंठ हरी म्हणता. आणि तुला जर वैकुंठाला जायचं असेल तर तू कशामुळे वैकुंठाला जाऊ शकशील, तर त्या हरीचं नाव, त्या रामाचं नाव, त्या विठ्ठलाचं नाव, त्या पांडुरंगाचं नाव जर अंतकरण शांत ठेवून बाकीचे विकार सगळे बाहेर काढून जर केलंस तर निश्चितपणे वैकुंठाला जाणं सोपं आहे. आम्ही या मार्गाने गेलेलो आहोत. मुळात संत म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. मुळात ते वैकुंठातूनच इथं अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव, असं जे संतांनी म्हटलंय की या ठिकाणी हे वैकुंठातूनच आलेले आहेत. आणि आपला अनुभवच एक अर्थानं अशा रचनांच्या मधनं आम्हा सामान्य जणांना देऊन ते म्हणतात की तुम्हाला देखील ईश्वराच्या पर्यंत जाऊन पोहोचता येतं, सामान्याला देखील असामान्य होता येतं. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, या पद्धतीचं कुणाला शरण गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी म्हणजे गुरुला शरण गेलं पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे, क्रोध सोडला पाहिजे,
काय स्वीकारलं पाहिजे, देवाचं नामस्मरण स्वीकारलं पाहिजे, चांगुलपण स्वीकारलं पाहिजे, असे अत्यंत अनमोल जगण्याचे विचार या रचनांच्या माधनं संतांचे आपल्याला पाहायला मिळतात. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या देखील 374 अभंग जर आपण वाचले तर प्रत्येक अभंगातनं असाच एक अनमोल विचार आपल्याला प्राप्त होतो. सगळे अभंग काही आपल्याला इथं घेता आलेले नाही आहेत. मोजकेच 25 अभंगातले काही कडवे आणि त्याचं चिंतन आपण थोडक्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं घेऊन त्याचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर श्रवण केलेलाच आहे, परंतु हे निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग, त्यांचे अभंगातून आलेले अनमोल विचार आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाठवून, मला असं वाटतं की हरिभजनीय ढवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा, असं जे म्हटलं गेलेलं आहे, किंवा आयुष्याच्या चिंतने सच्चिदानंद पदवी घेणे, जर आपल्याला आयुष्य त्या ईश्वरानं दिलेलं आहे तर त्या आयुष्याच्या चिंतनातनं सतचित आनंद ही पदवी आपल्याला प्राप्त करायची आहे. व्यवहारामध्ये आपण BA, MA, BSc, BCom, PhD अशा विविध पदव्या तर प्राप्त करतोच, परंतु संत म्हणतात त्यापेक्षा आयुष्याला ज्या देवानं आपल्याला जेने हा देह दिला दान, कशासाठी हा देह दान दिलेला आहे तर आयुष्याच्या चिंतने सच्चिदानंद पदवी घेणे, सतचित आनंद ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पदवी आहे. आणि ती पदवी आपल्याला प्राप्त करायची आहे तरच आपला मानव जन्माला आल्याचं सार्थक आहे. अन्यथा कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून संतांच्या या रचनांच्या सहवासात आपण गेलो की त्यांच्या रचनातनं आपल्याला अनमोल आणि अमूल्य, ज्याचं मूल्यच होऊ शकत नाही, अभंग ज्यांचा भंगच कधी होऊ शकत नाही, असे विचार प्राप्त होतात. ते विचार आपल्याला, मला आणि तुम्हाला प्राप्त व्हावेत हा शुद्ध हेतून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. केवळ आपल्यापुरतेच विचार न घेता ते विचार प्रसारित करण्यासाठी माझ्यासह आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, एवढीच या प्रसंगी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन या व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो. जय निवृत्तीनाथ.